ते तण जे असतात तो वेळोवेळी काढतो. तसंच घरातल्या वडीलधाऱ्या माणसाने बाहेरून आलेली अल्कोहोल आणि ड्रग्सची जी बीजं आहेत त्याची रोपटी होण्याच्या आधीच उखडून फेकायला पाहिजे. ह्या प्रसंगी मी हे सुद्धा नमूद करू इच्छितो की आपला समाज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रापासून फार दूर आहे. आता माझे शाळा मित्र फादर जो परेरा यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलवरती बरंचसं जे काम केलेलं आहे ते वाखाणण्यासारखं आहे. आता फादर जो जर करू शकतात तर आपण का करू शकत नाही. तरी प्रत्येकाने आपल्या जीवनावरती ताबा मिळवावा. आपल्याकडे स्किल्स किंवा टॅलेंट्स जे आहेत ती ओळखावीत. वाटल्यास स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करावं आणि कामास लागावं. काही अशक्य नाही आहे, काही अशक्य नाही आहे ते सगळं सापेक्ष आहे. या संदर्भात मी तुम्हाला एक कथा सांगू इच्छितो. एकदा अकबर बादशाहने दरबारात एक अजब समस्या उभी केली. त्याने काय केलं, एका फळ्यावरती एक लांब पांढरी शुभ्र रेषा ओढली आणि दरबारानं म्हटलं की ही रेषा न पुसता तुम्ही कमी करून दाखवा. आता रेषा न पुसता कमी करून दाखवा हे काय गौडबंगाल आहे. आणि लोक दरबारी गोंधळून गेले, एकमेकाकडे टकामका बघू लागले. एकाने धीर धरून बोलला, खुदावंत ये तो नामुमकिन की बात है. इतक्यात चतुर बिरबल पुढे तावातावाने पुढे सरसावला आणि म्हणतो ये तो बाये हात का केला. असं म्हणून बादशाहने मारलेल्या रेषा शेजारीच त्याच्याहून लांब रेषा ओढली आणि बादशाहनं बोलला, हुजूर झाली की नाही तुमची रेषा लहान. या सुप्रसिद्ध चुटक्यांतील तात्पर्य आणि गांभीर्य महत्त्वाचे. लहान मोठा, बारीक लट्ट, स्वरूप कुरूप हे सारे सापेक्ष शब्द आहेत, निरपेक्ष नव्हे. फॉर इन्स्टन्स तेनसिंग एव्हरेस्ट शिखर माथ्यावरती चढला, त्या मनाने कोणतेही गिर्यारोहण हे खुशच वाटणार. एखाद्या गावात गांधर्व विद्यालयाच्या 3 परीक्षा पास झालेले संगीतरत्न जर का भीमसेन जोशी किंवा कुमार गंधर्व यांच्या शेजारी बसलं तर गार गोटीहून सुद्धा महत्त्वाचं ठरणार नाही. एखाद्या वैरान मालावर एरंडसुद्धा कल्पवृक्षाची मिजाज मिरवेल, पण तो विशाल वटवृक्षापैकी पुढे काय हो असा सापेक्ष वाद आहे. तो जर का आईन्स्टाईनच्या हाती लागला तर विश्वाचे रहस्य उलगडणारा एक फार महत्त्वाचा सिद्धांत ठरतो. तसेच आपल्या तरुणांनी असे अनेक सिद्धांत जनतेपुढे ठेवावे अशी मी अपेक्षा करून मी आपली रजा घेतो. आणि मी माझे ॲन्युअलसुद्धा ट्रेजरर साहेबाकडे जातो. या गुड इव्हनिंग एव्हरीबडी. ॲक्च्युली माझा तुम्ही इकडे सत्कार केला आणि इकडे एवढा मान दिला त्यांचे मी तुमचे सगळ्यांचे फार फार आभारी आहे. कारण माझं एवढं वय नाही इकडे तुमचं म्हणजे तुमच्यासमोर काय बोलायचं. पण ॲक्च्युली डॅरलची इच्छा होती की मी सगळ्यांसमोर यावा, कारण लोकांना सिक्वेरा म्हणजे माहिती आहे कोण आहेत, म्हणजे कामं करतात हे माहिती आहे. पण बेंझोनी सिक्वेरा किंवा मिंग्लिश सिक्वेरा हे त्यांनी कधी चेहरे बघितले नाही आणि डॅरलची खूप इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं तू आलाच पाहिजे इकडे आणि तू सगळ्यासमोर आला पाहिजे, कारण तुमचं कार्य म्हणजे बाहेरगावी सुद्धा लोकांनी म्हणजे मूर्त्या केलेल्या आहेत. ॲक्च्युली मला थोडे म्हणजे 2 शब्दामध्ये आमच्या व्यवसायाविषयी मला सांगायची इच्छा आहे की आमचा हा व्यवसाय 1920 साली आमच्या आजोबांनी म्हणजे आमचे आजोबा एक उत्कृष्ट म्हणजे कार्पेंटर होते आणि त्यावेळी ते घराघरी म्हणजे बंगलोई बांधायची कामं करायचे. आमचे गिरीश चर्च म्हणजे त्यावेळी त्यांच्या वेळेस 5 मूर्त्या नव्हत्या आणि आम्ही जवळच्या चर्चमधून सेंट थॉमस चर्चमधून आम्ही त्या मूर्त्या म्हणजे फ्रायडेला घेऊन यायचे आणि मग परत सॅटर्डेला त्यांना द्यायचे आणि असं एक 2-3 वर्ष चालू राहिलं.
मग फादरांना वाटलं की आपली जी म्हणजे कारण नॉर्मली पास आपल्याकडे संडेलाच असतो, फ्रायडेला म्हणजे लोकांचं म्हणजे कमी लोक येतात. त्यामुळे फादरांनी ती लोकांसमोर कमिटीसमोर टाकलं की आपण म्हणजे आपण मूर्ती बनवूया आणि त्यावेळी मूर्त्या गोव्याला बनवत असत. तेव्हा ते कमिटीच्या मेंबर्सनी सांगितलं की तिकडे जाण्यापेक्षा गोव्याला जाण्यापेक्षा आपल्याकडे जे कार्पेंटर आहेत ते करतील. तेव्हा जरा ते ऐकून थोडं म्हणजे असं कोणाला तरी हसं येणार, म्हणजे फादर असं असले की म्हणजे का कार्पेंटर आणि मूर्तिकला हे कम्प्लीट वेगळं म्हणजे व्यवसाय आहे. आणि जरी ते करू शकते असतील तरी ते त्यांच्याकडे हत्यारं बित्यारं हवी आहेत. पण लोकांच्या आग्रहामुळे त्यांनी ते आमचं ते काम आमच्या आजोबांना दिलं आणि आमच्या आजोबांनी ते एवढं उत्कृष्टप्रमाणे केलं की फादरसुद्धा बघून म्हणजे चक्क झाले. आणि मग ते काम आमच्या वडिलांनी मग ते पुढे गेलं. आणि तसं मग आता आम्हीसुद्धा त्याच्यानंतर मग आम्हीसुद्धा लहानपणापासून या धंद्यामध्ये म्हणजे वडिलांना मदत करतो. म्हणजे मदत असं नाही, मी वयाच्या 2 वर्षापासून आमच्या वर्कशॉपमध्ये जाऊन पोचतो, पण काय तोडायचं हे करायचं म्हणजे ते सगळं चालू ठेवलं होतं. ॲक्च्युली जेव्हा मी 10वीला होतो किंवा माझा भाऊ 10वीला होता तर आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच फोर्स नाही केला की तू यामध्येच घुसला पाहिजे. त्यामुळे वडिलांनी आम्हाला फुल स्वतंत्र दिलं होतं की बाबा तुला जे पाहिजे ते तू कर आणि मी तुझ्या पाठीशी आहे. पण आमचं लहानपणापासून इच्छा होती की आपण याच फील्डमध्ये घुसायचं. आणि आम्ही दोन्ही भावांनी म्हणजे मिंगलेश्वर आणि आम्ही दोघांनी जे स्कूल ऑफ आर्ट्समधून म्हणजे फर्स्ट क्लास आम्ही म्हणजे होल ऑफ महाराष्ट्रामधून आम्ही स्टुडंट झालो. आमचं जेव्हा कॉलेज संपलं होतं तेव्हा आम्ही ॲक्च्युली हे फक्त मूर्ती म्हणजे लाकडाच्या मूर्ती एवढ्यापर्यंतच लिमिटेड होते. पण मग मी आणि माझा भाऊ मिंगलेश्वर आम्ही डिसाईड केला की आपल्या लिमिटेशन्स कुठेतरी आपण थोडे एक्सपांड करायला पाहिजेत. मग आम्ही फायबरच्या मूर्त्या आणि आमचा व्यवसायामधलं असलेलं गोल्ड गिल्डिंग म्हणजे मूर्त्यांना लागणारा सोन्याचा मुलामा त्याच्यासुद्धा आम्ही थोडं हे केलं. आम्हाला मग चांगले प्रोजेक्ट्स भेटले. बॉम्बे BMCचे हेड ऑफिसचं ते प्रोजेक्ट भेटला. मग 2005 साली युनेस्को अवॉर्ड आपल्याला बहुदाजी लाड म्युझियमसाठी केलं, त्यासाठी भेटला. रिसेंटली 2015ला आपल्याला एक्सप्लेनेड हाऊस त्याचं आपल्या म्हणजे टाटा सन म्हणजे त्यांचे जे पूर्वी पहिले टाटा होते ते राहायचे त्या घराला त्यांनी आता लायब्ररी म्हणून कन्वर्ट केले, त्यासाठी आपल्याला भेटला. आणि त्या अवॉर्ड्स फंक्शनसाठी स्वतः रतन टाटासुद्धा हजीर होते तिकडे. आणि तेवढंच नाही, पण आम्ही आता म्हणजे आमचा बिझनेस म्हणजे ऑल्टर्स म्हणजे जे आपले 16व्या शतकात बांधत असत ते सुद्धा आम्ही आता कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. पहिला आम्ही सगळ्यात मोठं ऑल्टर केला ते कुर्ला इकडे होली क्रॉस चर्च आणि 2005 साली. आणि आता आम्ही ते आता म्हणजे गेले 10-11 वर्षामध्ये कमीत कमी 20-25 ऑल्टरची तरी कामे केली असतील ऑल ओव्हर इंडिया. आणि रिसेंटली आम्ही आता दोहा कतार इकडे सुद्धा रोझरी चर्च इकडे सुद्धा काम केलेलं आहे. स्कॉटलँडला सुद्धा मूर्त्या पाठवतो. आणि हे सगळं आम्ही आता थोडं वाढत चाललं आहे. आणि ह्या सगळ्या पाठीमागे म्हणजे फक्त असेल ते आपले वसईकर लोक आणि आपले वसईचे फादर्स आणि सिस्टर्स त्यांच्या प्रार्थनामुळे आणि त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही आज इकडे जे आहेत आज आम्ही ज्या लेवलला आहेत ते त्यांच्या प्रार्थना आणि त्यांच्या सपोर्टमुळे. त्यामुळे मी तुमच्या स्पेशल आणि तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि हात जोडून तुमचे थँक्यू म्हणतो. आणि तुमचा सपोर्ट आमच्यासाठी असाच ठेवा, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच ठेवा. आणि एक बोलून माझे 2 शब्द मी संपवतो. आणि पुन्हा एकदा मी डॅरेलचे आभार मानतो कारण त्याची इच्छा होतेमुळे माझा इकडे आज एवढा मोठा मान भेटला. थँक्यू.